तर काल आपण बघितलं लॉंग डिस्टन्स रनिंग त्यांची बेनिफिट काय होते आणि कसं नवीन लोकांनी कसं मारायला पाहिजेत. तर आजचा वर्कआउट वेगळा आहे. तर आज आपण वॉर्मअप करू आणि जॉगिंग करून त्याच्यानंतर वर्कआउट बघू आजचा वर्कआउट काय. तर चला आज वॉर्मअप करू. तर आपला वॉर्मअप झाला कंप्लीट. तर आज आपण 2 किलोमीटर जॉगिंग करणार आहे. जॉगिंग करली तर मग काल का आपण लॉंग केल्याने आपण केले ते 9 किलोमीटर. 9 किलोमीटर कसे मारायचे आणि बिगनर लोकांनी कसे मारायचे आणि त्याच्यामध्ये टेक्निक काय वापरायची ते आपण बघितलं. तर आज आपण बघणार आहे स्क्वॉट्स एक्सरसाइज, स्क्वॉट्स आणि स्किपिंग. तर हे बघणार आहे एक्सरसाइज, दोन्ही एक्सरसाइजनी काय बेनिफिट होते काय नाही. तर पहिले आपण जॉगिंग 2 किलोमीटर कंप्लीट करून घेऊ, त्याच्यानंतर स्क्वॉट्स आणि स्किपिंग वर्कआउट कर बघू त्याचे बेनिफिट काय होते काय नाही. चला जॉगिंग कंप्लीट करू आपण. आपले 2 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली. तर आता आपण थोडी वॉकिंग करू. त्याच्यानंतर आजचा वर्कआउट म्हणलो स्क्वॉट्स आणि स्किपिंग. ह्याने काय होतं आपल्या लेगमध्ये पॉवर येते. कधी पण आपण 1600 करतो, रनिंग करतो, जेव्हा आपलं अर्धी अर्धी रनिंग करतो त्याच्यानंतर काय होतं लेग पोरांचा प्रॉब्लेम, पायात ताकद राहत नाही, तर पाय डगमगते. त्याच्यामुळं ते स्क्वॉट्स आणि स्किपिंग काय आहे आपली पायाची मसल स्ट्रॉंग बनवते. हॅमस्ट्रिंग ग्लूट्स हे दोन गोष्टी स्ट्रॉंग बनवते. त्याच्यानंतर आपल्याला पायाची कोणती समस्या राहत नाही. त्याच्यामुळं हे स्क्वॉट्स आणि स्किपिंग हप्त्यातून एकदा आपल्या वर्कआउट शेड्यूलमध्ये ॲड करा. त्याच्यामुळे काय होतं पायामध्ये ताकद येते आणि आपली रनिंग आणि हे परफॉर्मन्स चांगला राहतो. तर चला आपण स्क्वॉट्स आणि स्किपिंग किती किती सेट मारायचे ते बघू आज. चला.
स्कॉट आणि स्किपिंगचे सेट मारले, 8-8, 9-9 सेट मारले. स्किपिंग मारले 100 आणि स्कॉट मारले 20-20चे. ह्या गोष्टी या एक्सरसाइजनी काय होतं माहिती का, आपण जेव्हा रनिंग करतो स्किपिंगचे बेनिफिट, आपण स्किपिंग करतो त्यांनी काय होतं, आपल्या अंगात स्पार्क पॉवर वाढतो. दुसरी गोष्ट स्टॅमिना वाढतो. तिसरी गोष्ट जे आपण पाय टाकतो रनिंग करताना आणि उचलतो ते स्पार्क पॉवर असते, ती पॉवर वाढते आणि स्टॅमिना वाढतो. आणि स्कॉटने काय होतं, आपले आपले थाईज ग्लूट्स सगळे एकदम मग त्याच्यामध्ये मसल येते, मसल येऊन त्याने स्ट्रेंथ पॉवर वाढते त्याची. त्याच्यामुळे रनिंग करताना आपले पाय डगमत नाही किंवा पेन होत नाही. तर ह्या 2 गोष्टी ह्या एक्सरसाइजने बेस्ट होते, पाय आणि स्टॅमिना. ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या शेड्यूलमध्ये ॲड झाल्याच पाहिजेत. कमीत कमी स्किपिंग तुम्ही एका दिवसातून कमीत कमी 500 तरी मारले पाहिजेत. जे नवीन आहे त्यांनी 20-20चा सेट मारायचे, ज्याला जमत नाही, ज्याला जमते एका सेटमध्ये जो 100-200 मारू शकतो त्यांनी कमीत कमी 5 ते 10 सेट मारायचे. यांनी कसं होतं, रनिंग तर स्टॅमिना वाढतोच, पण तुम्ही स्किपिंग एक्स्ट्रा बूस्ट करते ना, तर एक्स्ट्रा पॉवर एक रनिंगची, म्हणजे तुमची रनिंग जेवढी तुम्ही 2 महिन्यात कव्हर करणार तेवढी स्किपिंग ॲड केली तर त्याच्यामध्ये तुमचं 15-16 दिवसात कव्हर होऊन जाते रनिंग. असा फंडा होतो स्किपिंगचा, हा बेनिफिट होतो. पण स्किपिंग एवढं आहे, सरळ मारायची स्किपिंग, कारण की इंजुरी व्हायचे चान्सेस जास्त असते. तर ही गोष्ट नक्की फॉलो करा. तर आपण आता स्ट्रेचिंगकडे जाऊ. स्ट्रेचिंग झाली कंप्लीट आपली. तर आपण आज 2 एक्सरसाइज केल्या, तर ह्याचे बेनिफिट काय होते ते पण बघितले आज. तर चला आता भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.